आपल्या रोजच्या आयुष्यात ना अशा कितीतरी गोष्टी घडत असतात ज्या आपण पाहतो पण त्यावर फारसा विचार करत नाही. आज आपण अशाच काही सामान्य वाटणाऱ्या रहस्यांमागचं विज्ञान उलगडणार आहोत. अच्छा, विचार करा. एका कोपऱ्यात शांतपणे अगरबत्ती जळतीये, पण तिचा सुगंध तो मात्र अख्ख्या खोलीत पसरतो. कसा काय प्रवास करतो हा सुगंध आपल्यापर्यंत? आणि असाच एक प्रश्न आहे डांबर गोळ्यांबद्दल. आपण त्या कपाटात ठेवतो आणि काही महिन्यांनी बघतो तर त्या गायब झालेल्या असतात. म्हणजे अक्षरशः गायब. जातात कुठे त्या? गंमत म्हणजे या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकाच शक्तिशाली संकल्पनेत दडलेलं आहे. चला तर मग याच धाग्याला पकडून आपण या अदृश्य जगाचा शोध घेऊया. आपण काय काय बघणार आहोत? आधी बघूया रोजचे न दिसणारे चमत्कार. मग जाणार आहोत थेट महर्षी कणादांच्या प्राचीन शोधाकडे. तिथून कणांचं रहस्य आणि पदार्थांच्या अवस्था समजून घेऊ. आणि मग आपल्या मूळ प्रश्नांची उत्तरं शोधू. आणि शेवटी या कणांपासून हे अख्खं जग कसं बनलंय यावरही एक नजर टाकू. तर आपल्या प्रवासाची सुरुवात होतीये अगदी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या पण आपल्या सहसा लक्षात न येणाऱ्या गोष्टींपासून. आणि या सगळ्याचं उत्तर गंमत म्हणजे कुठल्या आधुनिक प्रयोगशाळेत नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या एका विचारात दडलेलं आहे. ही गोष्ट आहे इसवी पूर्व 6व्या शतकाची आणि एका महान भारतीय विचारवंताची. आता ही वेळ बघा. इसवी पूर्व 6वं शतक म्हणजे पाश्चात्य जगात आधुनिक अणुसिद्धांत मांडण्याच्या कित्येक तरी शतकांपूर्वी आपल्या भारतात महर्षी कणाद यांनी पदार्थाच्या रचनेबद्दल एक मूलभूत विचार मांडला होता. त्यांचं मूळ नाव होतं उलूक आणि त्यांची दृष्टी खरंच अविश्वसनीय होती. त्यांनी काय सांगितलं तर विश्वातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पदार्थ हा अतिशय लहान, न तोडता येणाऱ्या कणांपासून बनलेला आहे. किती सोपा आणि तरी किती शक्तिशाली विचार आहे हा, नाही का? आणि या सगळ्यातल्या सगळ्यात लहान अविभाज्य कणाला त्यांनी एक नावही दिलं, पी-लव. आज ज्याला आपण ॲटम म्हणतो ना, त्याचा हा एक प्रकारे मूळ विचार होता असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग कणाद ऋषींच्या या प्राचीन ज्ञानाला आपण आधुनिक विज्ञानाच्या नजरेतून पाहूया. हे कण नक्की कसे वागतात, ज्यामुळे आपल्या सभोवतालचं जग तयार होतं? हे समजून घेण्याआधी ना एक छोटासा पण महत्त्वाचा फरक लक्षात घेऊया. पदार्थ म्हणजे काय तर मूळ द्रव्य जसं की लाकूड, आणि वस्तू म्हणजे काय तर त्या पदार्थापासून बनलेली एक विशिष्ट आकाराची गोष्ट, जशी की लाकडाची खुर्ची. म्हणजे बघा, मूळ घटक तोच आहे, फक्त रूप बदललंय. आणि हीच गोष्ट पदार्थाच्या अवस्थांनाही लागू पडते. स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थांमध्ये मूळ कण सारखेच असतात. फरक असतो तो फक्त त्यांच्या मांडणीत आणि त्यांच्या हालचालीत. स्थायूमध्ये ते एकमेकांना घट्ट धरून जागेवरच कंपन पावतात. द्रवामध्ये ते एकमेकांवरून घसरतात, वाहतात. आणि वायू अवस्थेत तर विचारायलाच नको, ते पूर्णपणे मोकळेपणाने कुठेही फिरतात. आता ही सगळी माहिती घेऊन आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नांकडे परत जाऊया. आता बघा, उत्तरं कशी एकदम सोपी वाटायला लागतील. तर मग आठवते आपला पहिला प्रश्न, अगरबत्तीचा सुगंध अख्ख्या खोलीत का पसरतो? हे बघा, होतं काय, जळणारी अगरबत्ती त्या सुगंधाचे अतिशय लहान न दिसणारे कण हवेत सोडते. आता हे कण वायूच्या रूपात असतात, त्यामुळे ते मोकळेपणाने फिरायला लागतात, हवेत मिसळतात आणि अगदी सहज खोलीच्या कानाकोपऱ्यात पोचतात. आणि जेव्हा हेच कण आपल्या नाकात शिरतात तेव्हा आपल्याला तो सुगंध येतो. सोपं आहे की नाही? ठीक आहे, अगरबत्तीचं तर कळलं, पण त्या डॉम्बर गोळ्यांचं काय, ज्या चक्क नाहीशेच होतात? इथे ना एक जरा वेगळी पण तितकीच इंटरेस्टिंग गोष्ट घडते. डांबर गोळी ही स्थायू असते. तिचे कण थेट स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेत जातात, मध्ये द्रवात न बदलता. या प्रक्रियेला विज्ञानात संप्लवन किंवा सब्लिमेशन असं म्हणतात. हे वायूत बदललेले कण हवेत पसरतात आणि हळूहळू ती अख्खी गोळीच अदृश्य होते. म्हणजे ती कुठे जात नाही, फक्त तिचं रूप बदलतं, ती वायुरूप होऊन जाते. तर अगरबत्तीचा सुगंध असो किंवा डांबर गोळ्यांचं गायब होणं, या दोन्हींच्या मागे आहे एकाच कणाचं हे अदृश्य जग. पण या जगाची व्याप्ती प्रचंड आहे. एक कल्पना करून बघा, आपल्याला एखादी गोष्ट नुसत्या डोळ्यांनी दिसण्यासाठी तिच्यातले तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त कण एकत्र यावे लागतात. विचार करा, किती सूक्ष्म असतील हे कण. हा कणसिद्धांत म्हणजे केवळ एक जुना विचार नाहीये, हाच तर आधुनिक रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा पाया आहे. एखादी गोष्ट कठीण का असते, आपल्याला वास कसा येतो, इतकंच नाही तर आज आपण जे पूर्णपणे नवीन पदार्थ बनवतो त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच सिद्धांतामध्ये सापडतात. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो.
जर या जगातली प्रत्येक गोष्ट म्हणजे एखादा दगड असो, हवा असो किंवा अगदी आपलं शरीर हे सगळं जर फक्त वेगवेगळ्या प्रकारे रचलेल्या कणांपासूनच बनलेलं असेल तर मग त्यांच्यामधल्या मूलभूत फरकाचा नेमका अर्थ काय लावायचा?